आपली माणसं आहेत. आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण असावं, सगळ्यांनी छान हसत खेळत राहावं, असं नाही वाटत तुम्हाला? हो, आपल्याला काय बी वाटलं तरी कवा कवा समोरची परिस्थिती हाय अशी स्वीकारायला लागते. अहो पण अधिपती उतार वय आहे त्यांचं. ह्या वयात एकमेकांची जास्त गरज असते. माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी एकमेकांबरोबर एकत्र छान वेळ घालवावा, त्यांना ऑकवर्ड वाटू नये एकमेकांबद्दल, एवढंच करायचं आपल्याला. थोडेसे प्रयत्न घ्यायचे. बघा, त्यांचं जे काय नातं असेल ते त्यांचं त्यांच्याबरोबर, मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. माझ्या पुढे आत्ता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आई साहेबांनी शोधायचं आणि त्यासनी घरला घेऊन यायचं आहे. ते महत्वाचं काय, हे महत्वाचं आहे? अहो ते महत्वाचं आहेच. भुवनेश्वरी मॅडमना शोधण्याचे प्रयत्न थांबवा असं नाहीच म्हणत आहे मी, ते चालूच ठेवा. उलट जितक्या लवकर मॅडम घरी येतील तितकं सगळ्यांसाठी चांगलं आहे ना. आणि तुम्हीच काय अधिपती, मी सुद्धा कितीतरी लोकांना सांगितलं मॅडमना शोधा, काही कळलं तर आम्हाला सांगा म्हणून. प्रयत्न सुरूच आहेत आपले. पण एक गोष्ट होत नाहीये म्हणून बाकी सगळ्या गोष्टी अडवून ठेवायच्यात का? आता घरात हे सगळे प्रॉब्लेम सुरू आहेत ना, हे आपण सॉल्व्ह करायला नको? ही आपलीच जबाबदारी आहे अधिपती. नाही, पण मी तुम्हाला कुठल्याच गोष्टीसाठी अडवलं नाही आणि केव्हा अडवणार बी नाही. तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा, मी काय नाही म्हणणार नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की मला ह्याच्यात ओढू नका. आणि तुम्ही पण एवढा विषय हार्ड करून ठेवू नका की तुमच्या डोसक्याला त्रास होईल. कारण तुम्हाला त्रास झाला की मला त्रास होणार. तुम्ही फक्त आनंदात राहावं, सुखात राहावा, एवढंच माझं म्हणणं आहे. समजलं ना व? त्यामुळे हे सगळं आता डोसक्यातनं काढून टाका. येऊ काय? नाही, काही बनवायचं नाहीये. मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बोल की. आजी, तुम्हाला नाही असं वाटत की आई आणि बाबांचा संसार नव्यानं सुरू व्हावा? वाटतं की, मनापासून वाटतं. मलाही वाटतं. म्हणूनच ना मी आता आई बाबांना एकत्र वेळ घालवायला, गप्पा मारायला भाग पाडते. म्हणजे बघा ना, जर ते दोघं एकत्र आले तर कदाचित अधिपती आणि आई पण जवळ येतील. खरं आहे तुझं. ते एकमेकांच्या जेवढं जवळ येतील ना व, तेवढं चांगलंच आहे की. मला तर लय चिंता वाटते त्या चारुलताबाईंची. मी जेव्हा त्यांच्याशी बोलले ना व, तर लय काळजीत दिसल्या. पोटचं पोरगं नीट वागणा झालंय, बोलना झालंय. काय होत असेल त्या आईचं? आणि बरं का, मी समजावलं त्यासनी. आजी, अहो तुम्ही समजावणार मला माहीतच होतं, पण ना कळत नव्हतं तुमच्याशी हा विषय कसा बोलू मी. कारण भुवनेश्वरी मॅडम, मला माहिती आहे, हे जे समजा तू करतेस ना व, ते घराच्या भल्यासाठीच करतेस. आणि भुवीचं म्हणशील तर चारुलताबाई घरी परत आल्यानंतर हे समज सोडून भुवीच घराबाहेर गेली असती बघ. आणि अधिपतीला बी समजावलं असतं. एक सांगू का? सांगा ना. आपण दोघींनी भले त्यांना किती बी समजावलं नवं, पण त्या दोघांनी एकमेकांजवळ मन मोकळं केलं पाहिजे, तरच त्यांचा नव्यानं संसार सुरू होईल बघ. ए मम्मी, मला नको सांगू असली कामं करायला. मला इंटरेस्ट बोर कामं करण्यात. ए चंचे, अगं काय हाऊस म्हणून नाही सांगत आहे, गरज आहे म्हणून सांगल्या. काय गरज? अगं जरा तर माझ्या डोसक्याने विचार कर की ग, मग कळेल तुला. आणि तुला माहित आहे, लई पुढचा विचार करून ठेवलाय. कोणाचा? अजून कोणाचा? त्या चारूबाईचा. अगं मम्मी, तू कशा पे तिला एवढं महत्व देती? मावशी आले का नाही किती सुट्टी करून टाकल ब तिची. अगं पण ताई यायच्या आधी त्या बाईनं जर हे घर ताब्यात घेतलं तर, अगं ताईला घुसूच दिला नाही तर. मम्मी, मग लक्ष ठेवून काय होणार? अगं चंची आहे बघ, आपण का नाही काय करायचं, त्या चारूबाई आणि मोठ्या मालकांना एकत्र यूज द्यायचं नाही. म्हणजे बघा, ते दोघं बी वेगळ्या वेगळ्या खोलीत कसे राहतील असं बघायचं. हा, म्हणजे जर ती दोघं एकत्र आले नाहीत तर ती चारू या घरावर सत्ता गाजवू शकणार नाही. शाबाश, आता कसं डोसकं चालवलंस चंचे. ताई हिकडं आली का नाही का तिला हिकडची गादी रिकामी पाहिजे. कारण ती जर हिथं असेल तरच आपलं स्थान या घरातलं टिकल, नाहीतर आपलं काय बी खरं नाही. आजी थँक्यू, खरंच थँक्यू. हे आणि कशासाठी? नाही हो, तुम्ही समजून घेतलं म्हणून. हा गप ग. अधिपती सांगतोय ना व, आपल्या माणसांनी ते काय थांकू सॉरी काय बी बोलायचं नसतं. एका गोष्टीची काळजी घे. कोणत्या? अधिपतीचं काय झालं ना व, इतक्या वर्षाची भुवीची सवय आहे त्याला. जसा जसा दिवस जातोय ना व, तसं तसं तो लय बेचैन होतोय बघ. जवळ भुवी सापडत नाही तवर त्याचं असंच होत राहणार, त्याची चिडचिड वाढतच जाणार बघ. काळजी याच गोष्टीची घ्यायची, त्याचा परिणाम तुमच्या नात्यावर होता कामा नये. मला कळतंय आजी तुम्हाला काय म्हणायचंय, पण खरं सांगू का,
मला माहितीये अधिपतींचा राग ना अळवावरच्या पाण्यासारखा आहे, फार काळ नाही टिकत तो. आणि काय भांडणं नवरा बायकोत होतच असतात, कधी गोड कधी तिखट. आणि तुम्हीच म्हणता ना, घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतं, तसंच आहे ते. आणि तुम्हाला सांगते आजी, अधिपतींना परत त्यांच्याच बोलण्याचं वाईट वाटतं. मग ते येऊन मला सॉरी म्हणतात आणि माझं चुकलं असेल तर मी त्यांना सॉरी म्हणते. पण खरंच अधिपतीच्या तोंडाकडे बघितलं ना कसं तरीच वाटतं बघ. अगं किती दिवस झाले मन मोकळेपणानं हसला बी नाही येते. होई लवकरात लवकर परत आली पाहिजे, म्हणजे त्याचं हसणं परत येईल. आता बघ ना, तो कुणाची धड बोलत बी नाही. त्यामुळं आपल्यावर एकच जबाबदारी आहे बघ, अधिपती रोज शांत कसा राहील ह्याची काळजी घ्यायची. होईल, सगळं ठीक होईल. तुम्ही नका काळजी करू आजी. तुम्हीच म्हटलात ना, भुवनेश्वरी मॅडम आला की सगळं ठीक होईल. आणि आमच्या नात्यावर या सगळ्याचा परिणाम नाही होणार. अधिपती होऊ देणार नाहीत आणि मीही होऊ देणार नाही. मला माहितीये, समण्यानं समजून घेतेस तू. बरं येते मी. हो. मम्मी, तू म्हणतेस ते पटतंय मला, पण नुसतं लक्ष ठेवून काय उपयोग आहे? अगं तुला कळत कसं नाही ग छंचे? अगं त्यांचं काय चाललंय समजा कळायला ग का आपल्याला? म्हणजे बघा, ती मास्तरडी त्या दोघांनी बी एकत्र आणण्यासाठी लई मदत करणार बघ. मग आपण काय करायचं? तिचे समजे प्लॅन हाणून पाडायचे. कळतंय? आत्ता जरा इंटरेस्ट यायलाय मला. तेव्हा म्या काय सांगते,